आपुला तो एक देव करोनी घ्यावा, आपुला तो एक देव करोनी घ्यावा, तेणे विण जीवा सुख नो हे, ये रते मायिके दुःखाची जनिती ना, ही आदि अंती अवसान, अविनाश करी आपुली ऐसे, अविनाश करी आपुली ऐसे, लावी मना पिसे गोविंदाचे, हे रती मायिके दुःखाची जनिती अवसान, तू काम है का मरण्याची सदै, अभिनंदन अभिनंदन, तू काम म्हणे का मरण्याची सरे, उत्तमची उरे कीर्तिमा, ये रती मायिके दुःखाची जनिती नाही आदि अंती अवसान, श्री संतांची ये माथा चरणावरी, श्री संतांची माथा चरणावरी, अष्टांग हे करी दंडवत, श्री संतांची माथा चरणावरी, विश्रांती पावलो कपाळा उतरे, अंतरी प्रेम सुख राहिलो, अंतरी प्रेम सुख, काय माझी वाणी मानेल संतांसी, रंगवू चित्तासी आपुलिया, माझी वाणी तुझे वर्णी गुणनाम, ऐसे देई प्रेम काही कळा, जयांचे केलिया स्मरण, होय सकल विद्यांचे अधिकरण, ते चिरंदो श्री चरण, ते नमस्कारो नियाता, आपुला तो एक देव करोनी घ्यावा, तेणे विण जीवा सुख नो हे, पुढं सरका गपचूप बसा, महिला मंडळ दुःखाची जनिती न बोलता पुढं सरका आणि गपचूप बसा, नाही आदि अंती अवसान, प्रस्तुत प्रसंगी प्राप्त स्थळी संप्राप्त अभंग निरूपण रूपी कीर्तन सेवेसाठी जगद्गुरु संत श्रीमंत तुकाराम महाराजांचा चार चरणांचा ज्या व्यक्तीला खरं सुख प्राप्त करायचं आहे त्याने कोणाची प्राप्ती केली पाहिजे, अर्थात कशाशी संबंध जोडला पाहिजे. जर संबंध जोडण्यामध्ये चूक झाली तर त्याला सुखाच्या ऐवजी लाभ कशाचा होतो. ज्याच्याशी शाश्वत अविनाशी अशा प्रकारचा संबंध जोडायचा आहे त्याची शास्त्रीय योग्य रीत मेथड पद्धत कोणती, आणि त्या योग्य रीतीने पद्धतीने ज्याच्याशी संबंध जोडला गेला पाहिजे तो जर जोडला गेला, त्याची जर प्राप्ती झाली
तर व्यक्ती मेल्यानंतर सुद्धा जिवंत राहतो, शिल्लक राहतो. तो कोणत्या रूपानं, या 4 मुद्द्यांचं प्रतिपादन करणारा 4 चरणांचा चिंतनीय सर्वांच्या परिचयाचा अभंग प्रस्तुत केलेला आहे. विठ्ठल कीर्तन सेवेचं निमित्त काय आहे आपण सर्वांना कल्पना आहेच, तरी देखील थोरा मोठ्यांच्या पादस्पर्शाने पुनीत झालेलं आपले धर्मनगरी ढकांबेगाव वैकुंठवासी संत श्री पाटील बाबा जोपूळ वैकुंठवासी परमपूज्य मल्हार बाबा जवळके वैकुंठवासी परमपूज्य जीवनेश्वर काळू बाबा श्री संत भगवान बाबा भगवान गडावाले, त्याचप्रमाणे वैकुंठवासी परमपूज्य हनुमान बाबा गडकरी शिवनाई यांच्या समस्त साधू संतांच्या शुभाशीर्वादाने, त्याचप्रमाणे जय बाबाजी भक्त परिवार, जय बाबाजी जगद्गुरू जनार्दन स्वामी महाराज महामंडलेश्वर शांतिगिरी बाबांच्या शुभाशीर्वादाने आपल्या गावातील समस्त गावकरी मंडळी, त्याचप्रमाणे श्रीहरी भजनी मंडळ यांच्या संयोजनाने, त्याचप्रमाणे हरिभक्तीपरायण शैलाताई घाडगे पिंपळणारे यांच्या शुभ प्रेरणेने आपल्या गावात अखंड हरिनाम कीर्तन सप्ताहाचं यंदाचं 24वां वर्ष म्हणजे द्वितीय तपपूर्ती सोहळा आपण थाटामाटात साजरा करत आहात. प्रथमतः आयोजक समस्त ढकांबे गावकरी मंडळींना मी मनापासून टाळ्यांच्या गजरात धन्यवाद देऊ इच्छितो. जगद्गुरू जनार्दन स्वामी महाराज, सद्गुरू भगवान बाबा महाराज आदी करून संत महात्म्यांच्या शुभाशीर्वादाने आपण अखंड हरिनाम कीर्तन सप्ताहाची परंपरा ही द्वितीय तपापर्यंत निर्विघ्नपणे सांभाळली. माझ्यासोबत आमच्या एका मोठ्या कंपनीचे BDS कंपनीचे MD अर्थात मुख्य मालक आदरणीय विनोद कुमार भट, या ठिकाणी राजस्थानचे राहणारे जयपूरचे परंतु सध्या नाशिकला विराजमान आहेत, ते पण आलेले आहेत. आणि सर आपल्यासमोर गावकरी मंडळींनी एक मुद्दा मांडला की आमच्यापैकी कोणाचंच नाव व्यक्तिशः उल्लेख करायचा नाही. छब महाराज आपल्या माहितीसाठी सांगतो, लोक मानासाठी कार्यक्रम करतात, समाजातले बरेच घटक मानासाठी बाबाच्या पुढं करतात, परंतु माझं ढकांबे गाव हे मानासाठी नाही, हे देवासाठी पुढं करतात. मानासाठी कोट्यावधी सापडतील, पण संतांचे विचार समाजापर्यंत पोचावे आणि देवाची भक्ती समाजापर्यंत पोचावी अशा उद्देशाने प्रेरित झालेलं गाव म्हणजे एकमेव माझं ढकांबे गाव आहे. आणि आपण कार्यक्रमाची वेळ बदलवून घेतली. नेहमी 9 ते 11 असतं, आता 7 ते 9 केलं. त्याबद्दल विशेष गावकरी मंडळींना धन्यवाद. दररोज पंगत देतात त्यांना साष्टांग वंदन. तुम्ही आयोजकांनी जर आयोजन केलं असतं 7 ते 9, पण मग जेवण कुठं करू? आता 7 ते 9 कीर्तनाला उशिरा जाऊ पण जेवण करून घरी येऊ, अशा प्रकारची व्यवस्था केलेली आहे. बरेच जण कीर्तनाला फक्त त्याच शेवटी येतात, काय जास्त नाही, पदरी पडला तरी 2 घास पदरी पडलं म्हणजे झालं आपला. चला असतो, काही हरकत नाही. एक ना एक दिवस शेवटी त्यांना गोडी लागेल आणि ते सुद्धा कीर्तनाच्या सुरुवातीपासून यायला लागतील. द्वितीय तपपूर्ती सोहळ्याच्या निमित्ताने आमचे गायन गंधर्व हरिभक्तीपरायण आणि छबू महाराज यांनाही धन्यवाद देतो. त्याचप्रमाणे गायन गंधर्व हरिभक्तीपरायण रघुनाथ महाराज बोके, आताच मांजर पळाली होती इथून, त्यांनाही धन्यवाद. त्याचप्रमाणे वासुदेव महाराज खांदवे, मला वाटलं ती मांजर बोक्यालाच भेटायला चालली का काय, हरिभक्तीपरायण. त्याचप्रमाणे बरेच महाराज मंडळी आहेत. हरिभक्तीपरायण मृदंगाचार्य संदीप महाराज, आपल्याच गावचे का, भाचीत का? अख्खं गाव मामाचं. त्याचप्रमाणे मृदंगाचार्य हरिभक्तीपरायण अक्षय महाराज वडजे, फार सुंदर दोघंही मृदंगाचार्य, त्यांना धन्यवाद देतो. अजून गावातले सगळे गायनाचार्य महाराज मंडळी, बालगोपाल, 2 तरुण 15-15.5 वर्षाचे चोपदार, यांना धन्यवाद देतो. त्याचप्रमाणे सुंदर बजरंगबलीच्या आणि स्वरूपामध्ये विराजमान, त्यांना धन्यवाद. विणेकरी महाराज, गावातील समस्त दातृत्वशील आज ज्यांची पंगत आहे, नाव आहे का इथे? कोणते परिवार? मुंडगे परिवारांची आज मुंगे
भुंगे परिवाराची आज पंगत आहे, म्हणून भुंगे परिवाराला मनापासून धन्यवाद देतो. भुंगे परिवारने अशीच दरवर्षी आणि सेवा घेत राहावी. त्यांना भगवान परमात्मा, या भुंगे परिवाराला भगवान परमात्मा आणि अशीच दातृत्वशील त्यांची वृत्ती राहावी, यासाठी त्यांना धनधान्य संपन्न ठेवो, अशा प्रकारची सद्भावना व्यक्त करत सर्वांना सामुदायिक वंदन करता. ऐसे नमन करुणे सकळा, हरिकथा बोले बोबड्या बोला, अज्ञान म्हणून या पुल्या बाळा, चालवे सकळा नामा म्हणे विठाल विठाल. जगद्गुरु संत श्रीमंत तुकाराम महाराज देव आपलासा करून घ्यायला सांगतात. लहान मुलांना कोणीच बोलू नका आपसात. आता कसे शांत झालेत, फक्त तानपुऱ्याचा आणि मृदंगाचा आवाज तेवढा येईल, चालू म्हटली जाईल तेव्हा चालीचा आवाज येईल, बाकी शांतता ठेवा. कारण हा जो कार्यक्रम आहे बंद छतामध्ये आहे, त्यामुळे आपण शांततेनं ऐकाल तर आपल्या पदरात काहीतरी देता येईल. आणि जर आपण काहीतरी कुजबूज करत राहिलात, पहिल्यांदाच हॉलमधून आवाज रिटर्न होतो, त्याची कुजबूज वेगळी होते. म्हणून शांतता ठेवा. लहान मुलांनो, जो बोलेल त्याला आम्ही आमच्या गाडीत टाकून घेऊन जाऊ. एका नाही बोलायचं नाही, चुप. टेका नको लावू, तू म्हातारा नाही आहे, टेका नको लावू. हां ताट उभारा, ज्याची मान ताट त्याच्या गाडीला वाट, एकदम ताट. चला पुढे चला. जगद्गुरु संत श्रीमंत तुकोबाराय देव आपलासा करून घ्यायला सांगतात. लक्ष द्या. आपण जर जगाकडे नजर टाकली तर दोन प्रकारचा वर्ग दिसतो. साध्या भाषेत बोलेल, कारण कीर्तन हे ग्रामीण क्षेत्रात आहे. दोन प्रकारचा वर्ग. एक वर्ग देवाला मानतो आणि दुसरा वर्ग देवाला मानत नाही. चला आता यांच्यातही एक अंतर आहे. जो वर्ग देवाला मानतो तो इतरांनी देव मानावा म्हणून विनंती करतो. लागून या पाया विनवितो तुम्हाला, करे टाळी बोला मुखेना. जे देव मानतात ते इतरांनी देव मानावा यासाठी विनंती करतात. देव घ्या कोणी, देव घ्या कोणी, आईता आला घर पुसोनी. देव घ्या, देवाचं नामस्मरण करा अशी विनंती करतात. कोण देव मानतात ते, कोणाला? जे देव मानत नाही त्यांना. पण दुसरा वर्ग आहे जो देव मानत नाही, तो त्याची मानसिकता अशी आहे, आम्ही देव मानत नाही म्हणून तुम्ही सुद्धा देव मानू नका. आणि त्याच्या वर प्रेशर आणण्यासाठी, जे देव मानतात त्यांच्यावरती प्रेशर आणण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारचे कायदे काढण्याच्या पाठीमागे लागलेले होते. सरकार थोडंसं अनुकूल आलं, त्याच्यामुळे थोडेसे आपण वाचलेलो आहेत. नाहीतर अशा प्रकारचे घातक कायदे निघाले असते की ज्यामुळे कथा कीर्तन प्रवचनांवर सुद्धा बंदी आली असते. बरा, जे देव मानत नाही त्यांचा मोलाचा प्रश्न असतो. धकामेकर मंडळी, सप्ताहाचं कितवं वर्ष? 24 वर्ष. आपण गेल्या 24व्या वर्षापर्यंत देवदेव करतात. 24 वर्षापासून देवदेव करतात. ज्या देवाची तुम्ही 24 वर्षापासून भक्ती करतायत तो देव खरंच आहे का? आपण उत्तर देणार श्रद्धेने आहे. पण जो नास्तिक असतो, मी लोकव्यवहारातला नास्तिक बोलतोय, जो देवाला मानत नाही, तो प्रत्यक्ष प्रमाणानं सिद्ध झालं तरच होकार देतो, नाही तर देत नाही. तुम्ही देव मानतात? हो. देव खरंच आहे का? हो. मग कुठे आहे देव? दाखवा देव. तिथे मात्र आपण थांबतो. मग त्यांचं म्हणणं असतं, ज्या अर्थी देव दिसत नाही त्या अर्थी तो असेलच हे कशावरून? देव असता तर दिसला असता. ज्या अर्थी देव दिसत नाही म्हणजे तो नाही. ऐका ऐका ऐका, लक्ष देऊन ऐका. ज्यांचा असा गैरसमज आहे की देव दिसत नाही म्हणून नाही, त्यांनी कृपया इकडे लक्ष द्यावे. एक फुल द्या, द्या, चांगलं द्या, गुलाबाचं द्या. वा, धन्यवाद. ते पण द्या. तुम्हाला दोघांना धन्यवाद. देव दिसत नाही म्हणून नाही असा ज्यांचा गैरसमज आहे, अटेन्शन प्लीज दिस पॉइंट. हे काय घेतलं हातात? फुल. फुलाला नाकाला लावल्यावर काय येतो? वास नका म्हणू, वास गटारी आणि संडाशी यांचा सुद्धा येत असतो. फुलाचा काय येतो? सुगंध. फुलाचा काय? सुगंध. लक्ष द्या. हे फुल घेतलंय, फुलात काय आहे? सुगंध. फुलात सुगंध आहे, निश्चित झालं. पण फुलातला सुगंध डोळ्यानं दिसतो का? नाही. तुम्ही हुशार आहात राव. 2 फुलं दिली म्हणजे मला 2 डोळे आहेत. फुलातला सुगंध डोळ्यानं दिसतोय का? अक्षय महाराज, तुम्ही अक्षयच ना? दिसतोय का? हार्मोनी महाले महाराज, दिसतोय? फुलातला सुगंध डोळ्यानं दिसत नाही. बरं, आपण त्याला चेक करू. PM पोस्टमॉर्टम दिसतोय का? चोपदार दिसतोय? फुलातला सुगंध डोळ्यानं दिसत नाहीये म्हणून फुलात सुगंध नाही का?
फुलातला सुगंध जरी डोळ्यात दिसत नसला तरी तो आहे. तसं हे जग आहे फुल, आणि जगरूपी फुलातील सुगंधरूपी देव दिसत नसला तरी तो आहे. हो कसे बोटाने दाखवू तुला रे, कसे बोटाने दाखवू तुला, कसे बोटाने दाखवू तुला, कसे बोटाने दाखवू तुला, कसे बोटाने दाखवू तुला रे, कसे बोटाने दाखवू तुला, कसे बोटाने दाखवू तुला, कसे बोटाने दाखवू तुला. धन्यवाद. कसे बोटाने दाखवू तुला, मौलिक ज्ञानोबरांचं म्हणणं आहे. फुलातला सुगंध, फुलातला सुगंध, लक्ष देऊ नये का, लक्ष देऊ नये का, फुलातला सुगंध डोळ्यांना दिसत नाही, त्याचा कानाला लावल्यावर अनुभव येतो. कशाला लावल्यावर? नाकाला. कानाला. किती वेळा राहिला फुल उचलून कानाला लाईन खरे? फुलाचा सुगंध कानाला कळतो का? कशाला कळतो? नाकाला. मी कानाला बोललो तरी पण होच म्हटलात आपण. ऐकण्यात आपण किती मग्न झालात हे याच्याहून लक्षात येत आहे. फुलाचा सुगंध डोळ्यांना दिसत नाही, त्याचा नाकाला लावल्यावर अनुभव येतो. गुळाचा खडा दे. गुळाचा खडा दिसतोय पण याच्यात गोडी आहे, गोडपणा तो दिसतोय का? गुळाचा खडा दिसतो पण त्याचा गोडपणा दिसत नाही, पण त्याचा जिभेवर ठेवलेला अनुभव येतो. तसा जगातला परमात्मा दिसत नाही, पण जो भक्ती करतो त्याच्या अंतःकरणात भगवंताचा अनुभव येत असतो. म्हणून देव आहे, 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 देव आहे. हृदय मंदिरी शोधून पाये, हृदय मंदिर शोधून पाये, देव आहे, देव देव नटला रे. हृदय मंदिरी शोधून पाये, हृदय मंदिरी शोधून पाये, देव नटला रे. देव आहे, देव आहे, हृदय मंदिरी शोधोनी पाय, देव नटला नाना परी. हो देव आहे, जो भक्ती करतो त्याच्या हृदयात देव आहे असा अनुभव येतो. सर्वस्य चाहम हृदय सन्निविष्टो मत्त स्मृतिर्ज्ञानमपोहनञ्च वेदैश्च सर्वै रहमेव वेद्यो वेदांत कृद्वेद वेदेव चाहम. वाह, धन्यवाद. वाजवा यांच्यासाठी एकदा टाळी. असे हाडाचे वाजवणारे पाहिजेत. नंतर बऱ्याच जणांजवळ एकच बोल असतो, ढक टुक टो काका गुच्चुप बसा ढक. फार सुंदर दोघं मृदंगाचार्य, चांगल्या प्रकारचे साऊंड सिस्टीम, यांच्या साऊंड सिस्टीमला नजर लागावी अशी साऊंड सिस्टीम आहे. वा वा, छान. वाजवा वाजवा वाजवा. बऱ्याच ठिकाणी माईक खाऊन टाकला तरी आवाज येत नाही, पण इथे माईकपासून दूर जरी गेले बाबा तरी आवाज स्पष्ट येतो. म्हणून फार सुंदर नियोजन केलं आहे तुम्ही. प्रस्तुत प्रसंगाकडे लक्ष द्या. देव आहे हे निश्चित झालं. जो देवाची भक्ती करतो त्याला देवाचा अनुभव येतो. जो पेरणीच करणार नाही त्याला लाणी करता येईल का? लाणीच म्हणता तुम्ही? कापणी. ज्यानं ज्वारी बाजरीची पेरणीच केली नाही त्याला कापणी करता येईल का? नाही करता येणार. त्याच्या शेतात धान्य येईल का? नाही येणार. तशी ज्याने भक्तीच केली नाही, भक्तिरूपी पेरणी ज्याने केली नाही, भगवत प्राप्तिरूपी कापणी, देवाचा अनुभवरूपी कापणी त्याच्या जीवनात येईल का? म्हणून जे देव मानत नाही त्यांना एक माझं नम्र निवेदन आहे. जे देव मानत नाही त्यांनी कमीत कमी 12 वर्ष दररोज 3 तास रामकृष्ण हरी मंत्राचा जप करा सज्जनांनो. नंतर देव तुमच्या अनुभवात नाही आला तेव्हा जर तुम्ही म्हणणार देव नाही, तर कदाचित तुमच्या मनाला कोणीतरी महत्त्व देणार. देवाची भक्ती करत नाही, कधी कोणाचं कीर्तन प्रवचन ऐकत नाही, 1-5 मिनिटं देवाचं नामस्मरण करत नाही, कुठं तीर्थयात्रेला संतांच्या संगतीत जात नाहीत,
आणि उचलता जिबाने लावता टाळेला. अरे हा सज्जनपणा नाही, हा सुज्ञपणा नाही, हा निव्वळ बावळटपणा आहे. निश्चित झालं की देव आहे. चला आता नास्तिकांचा दुसरा प्रश्न. छबू महाराज, असेल तुमचा देव, तुमच्या देवाची आम्हाला गरज काय आहे? देवाची गरज प्रत्येक मानवाला आहे, प्रत्येक जीवाला आहे, पण जीव समजणार नाही तुम्हाला म्हणून शब्द बदलवला. देवाची गरज प्रत्येक मानवाला आहे. कशावरून? प्रत्येक मानवाचा प्रत्येक प्रयत्न कशासाठी आहे? सर्व सुखाची आशा जन्मागे, सर्व सुखाची आशा चला. वेळेत बसवायचं आहे हे प्रमाण 5 मिनिटं वेळ खाईल. हां, आणि म्हणून मी तुमच्यासाठी किती लांबून आलो माहिती आहे का? काल ह्या वेळेला वृंदावनला होतो. रात्री 9:30 वाजता मथुरेच्या रेल्वे स्टेशनवर गेलो. तिथून 9:45 वाजता कर्नाटक एक्सप्रेस, नवी दिल्ली बँगलोर कर्नाटक एक्सप्रेसमध्ये बसलो. ती मनमाडपर्यंतच होती. ती मनमाडपासून दुसरी ट्रेन बदलवली, नाशिक रोडला आलो. आणि नाशिक रोडला आमचे आदरणीय भट सर, विनोद कुमार भट सर, ते मला या ठिकाणी पोहोचण्यासाठी त्यांनी त्यांच्या गाडीनं स्वतः धावपळ करत मला इथं घेऊन आले. अजून सांगतो तुम्हाला, काल ह्यावेळेचा जेवलेला आहे, अजून अन्नाचा कण खाल्लेला नाही आहे. फार मोठ्या धावपळ करत आलो आणि त्यामुळे तुमच्या पदरात काहीतरी चांगलं देता येईल याचा मी प्रयत्न करत आहे. मी काहीतरी चांगलं दान देईल, वक्ता चांगलं दान देतो, त्याकरता श्रोत्यानेच कान चांगला ठेवला पाहिजे. ज्या श्रोत्याचा कान चांगला असेल, जिथे श्रोत्यांचा कान चांगला असेल, तिथे वक्त्याला दान चांगलं देता येतं. श्रोत्यांनी आपला कान चांगला ठेवावा, अर्थात चांगलं ऐकण्याची सवय ठेवावी. विठ्ठला विठ्ठला ऐका, प्रत्येक मानवाचा प्रत्येक प्रयत्न कशासाठी आहे? सुखासाठी आहे. ऐका आता, आणि सुखरूप कोण आहे? सुखरूप ऐसा तुझा कोणी सांग माझ्या पांडुरंगा सारखा, माझ्या पांडुरंगा सारखा तो, दुजा कोणी सांगा माझ्या पांडुरंगा सारी खातो. सुखरूप पांडुरंग नाम देव आहे, देवच सुखरूप आहे. प्रत्येकाला सुखाची अपेक्षा आवश्यकता आहे. म्हणजे प्रत्येकानं कोणाची प्राप्ती केली पाहिजे? देवाची. नाही कळालं ना तुम्हाला? 2 नावं आहेत, शाळेतलं वेगळं आणि घरचं वेगळं. असा कोण आहे इथे? घरचं नाव वेगळं आणि शाळेतलं वेगळं, 2 आहेत ना? हां, फक्त घरचं नाव सांगा ती. घरचं नाव, हां, घरचं नाव वेगळं आणि शाळेतलं. हां, घरचं नाव बोल, जोरात बोल, मी बहिरा आहे थोडा. घरी काय म्हणतात तुला? सोनू. घरी म्हणतात सोनू, आणि शाळेत काय म्हणतात? आयुष. हां, लक्ष द्या. घरी म्हणतात ह्या बाळाला सोनू, शाळेत नाव आहे त्याचं आयुष. आता बघा, लक्ष द्या इकडे. मी बोलवतो कोणाला, येतो कोण? शाळेतलं नाव काय? आयुष. घरचं नाव काय? सोनू. आयुष इकडे ये, इकडे. छबू महाराज, मी कोणाला बोलवलं? आयुषला.
कोणाला? आयुष्य. शेजारच्यांना सोनू कुठे गेला? सोनू पाय ना, सोनू कुठे? तो खरंच पाहतो तिकडे बघा. मी कोणाला बोलवलंय? आयुष्यला. सोनू कुठे गेला? प्रश्न विचाराचा निर्माण झाला. आता इथे कोण आलेलं आहे? आयुष्य. सोनू जागेवर जा. मी बोलवलो होतो आयुषला, इथे आयुष होता. आता मी पाठवलं कोणाला? सोनूला. मग इथला आयुष कुठे गेला? कुठे गेला आयुष? सोनू आला का आयुष आला? आयुष गेला का सोनू गेला? विषय सगळ्यांच्या लक्षात आला. व्यक्ती एक, नावं दोन. तसं परमात्म वस्तू एक, तिचे नावं दोन. ज्याला शाळेत आयुष म्हणतात त्याला घरी सोनू म्हणतात. तसं ज्याला शास्त्रात देव म्हणतात त्याला व्यवहार क्षेत्रामध्ये खरं सुख समजतात. जसं सोनू आणि आयुष एकच आहे, तसं खरं सुख आणि देव एकच आहे. म्हणजे खऱ्या सुखाची प्राप्ती करायची असेल तर कोणाची प्राप्ती केली पाहिजे? देवाची. अभंगाच्या पहिल्या चरण. आपुला तो एक, आपुला तो एक, आपुला तो एक, देव करून घ्या. आपुला तो एक, आपुला तो एक, आपुला तो एक, देव करून घ्या. दुःखाची जनादी तेरती माई गे, तेरती माई गे, तेरती माई गे, दुःखाची जनादी. आपुला तो एक देव करून घ्यावा, तेणे विण जीवा सुख नो हे. हेरते माई के दुःखाची जणते नाही आदि अंत्य अवसानी. प्रथम चरणाचा शब्दार्थ लक्षात घ्या. आपुला, देवाला आपण मानतो, पण देवाला देव आपला आहे असं आपण मानतो का? मी जरा भक्तिशास्त्रातून बोलतोय आता. देव आहे असं आपण मानतो, पण देव आपला आहे असं आपण मानतो का? आपल्या परिवारामध्ये किती जण आहेत? हम दो, हमारे दो, इस कानून के द्वारा हिंदुओं को कम कर दो. समोर कॅमेरा लागला याची मला जाणीव आहे. लागू दे लागू दे लागू दे. त्याच्यामुळे माझ्या बोलण्यावर आक्षेपही येऊ शकतो याची मला जाणीव आहे. तर देखील आक्षेप येईल म्हणून काय आपण आपल्या हिंदू समाजाला, हिंदू धर्मीयांना अंधारात ठेवायचं काय? आपल्या हिंदू धर्मामध्ये, हिंदू धर्माला कुटुंब नियोजनाचा कायदा सक्त लागू केला आणि त्यामुळे हिंदूंची संख्या घटली आणि इतरांची वाढली. जिथे हिंदू बहुसंख्यक असतात तिथे हिंदू इतरांना त्रास देत नसतात. पण जिथे माझे हिंदू अल्पसंख्यक होतात तिथे हिंदूंना पायाखाली तुडवण्यात येतं. हिंदूंना फार मोठी हीनत्वाची आणि वागणूक दिली जाते. हिंदूंना फार क्लेश दिला जातो. हिंदूंना फार मोठा त्रास दिला जातोय. आणि म्हणून याची जाणीव शासन चालवणाऱ्या सरकारने सुद्धा लक्षात घेतली पाहिजे.
ज्या देशामध्ये बहुसंख्य हिंदू आहेत त्या देशातल्या हिंदूंचा मानसिक खच्चीकरण होणार नाही याचा सर्वतोपरी सर्वांनी प्रयत्न केला पाहिजे. विठ्ठल विठ्ठल विठ्ठला, 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 एकत्र कुटुंबामध्ये पती पत्नी 2, त्यांना मुलं 2, किती झाले 4. जितकी आपल्याला आपली आई आपली वाटते तितका देव आपल्याला आपला वाटतो का? गांभीर्याने विचार करा. जितके मुलाला वडील आपले वाटतात, जितका मुलांना वडिलांना मुलगा आपला वाटतो तितका तरी देव आपल्याला आपला वाटतो का? फार मोठा मोलाचा प्रश्न आहे छबू महाराज. जितका पैसा आपल्याला आपला वाटतो तितका तरी देव आपल्याला आपला वाटतोय का? जितकी शेती आपल्याला आपली वाटते तितका तरी देव आपल्याला आपला वाटतो का? जितका कुत्रा आपल्याला आपलं वाटतं तितका तरी देव आपल्याला आपला वाटतो आहे का? जर ह्या प्रश्नाचं उत्तर हो असं आलं नाही तर परमार्थ चालू आहे पण गतिमान नाही. इंजन स्टार्ट असणं ही जमेची बाजू आहे. 4 व्हीलरचं इंजन स्टार्ट असणं जमेची बाजू आहे. पण नुसती गाडी स्टार्ट करून ठेवली आणि गाडीला जर गतिमान केली नाही, डिझेल जळेल, प्रवास घडणार नाही. तसं नुसतं देव मानल्याने काम भागत नाही. देव मानावा पण त्यानंतर पुढची पायरी आहे देव आपला आहे. देव आपला, देव माझा देव मी देवाचा, हीच माझी सत्यवाचा. जगात देव आहे आणि तो देव कोणाचा आहे? माझा आहे. कोणत्या देवाला माना आपण? जसे घरातल्या परिवारातल्या सदस्यांना आपलं मानतो, आई आपले, वडील आपले, बहीण आपले, भाऊ आपले, मामा आपले, भाचे आपले, तसा देव सुद्धा आपला आहे. गोस्वामी तुलसीदासजी महाराज बोलतात, मैं हूँ श्री भगवान का मेरे श्री भगवान, अनुभव यह करते रहो, तज ममता अभिमान सियावर रामचंद्र की जय, उमापति महादेव की जय, पवन सुत हनुमान की जय, बोले भाई सब संतन की जय. मैं हूँ श्री भगवान का मेरे श्री भगवान, अनुभव यह करते रहो, तज ममता अभिमान सियावर रामचंद्र की. देव आहे आणि तो देव आपला आहे. ब्रह्मलीन परम श्रद्धेय स्वामी रामसुखदासजी महाराज पंचामृत सांगायचे, त्याच्यातले 2च सांगतो. मैं भगवान का हूँ और भगवान ही मेरे है. लक्ष द्या इकडे. आपल्याजवळ सगळं काही आपलं असू द्या परंतु ते आपलं नाही. जगात 2 तत्व आपल्या समोर सांगतो आणि पुढे चालतो. एक दिसणारं आणि दुसरं न दिसणारं. जग दिसतंय, देव दिसत नाही. लक्ष द्या. जे जग दिसतंय ते आपलं नाही, परंतु जो देव दिसत नाही तो देव आपला आहे. लक्ष त्यानं माय मावल्यांना समजलं नाही तर विचारा. संसार दिसतोय पण तो आपला नाही. देव दिसत नाही, भगवंत दिसत नाही, परंतु भगवंतच आपले आहेत. चला आता मग भगवंत केव्हा दिसतील त्याचे उपाय अनेक आहेत. त्याच्यातला एक उपाय नोट करा. जे जग आपल्याजवळ, जो संसार आपल्याजवळ दिसतो आहे, ज्याला आपण आपलं आपलं म्हणतोय, त्या संसारातल्या वस्तूंच्या द्वारा लक्ष देऊन ऐका. संसारात 2 घटक असतात. एक आहे वस्तू, दुसरी आहे व्यक्ती. जड आहे वस्तू आणि चेतन आहेत व्यक्ती. लक्षात येत आहे ना? आपण जय बाबाजी भक्त परिवाराशी बरेच जण निगडीत आहात आणि आपल्याला चांगलं ऐकायची सवय आहे. संसारात एक आहे वस्तू, दुसरे आहेत व्यक्ती. वस्तूंच्या द्वारा व्यक्तींची सेवा करा. भुकेला असेल खरोखर त्याला अन्न द्या. तहानलेला असेल तो व्यक्ती आहे, त्याला पाणी नावाची वस्तू द्या. रोगी आहे तो व्यक्ती आहे, त्याला औषध नावाची वस्तू द्या. गोमाता तहानलेली भुकेलेली आहे, तिथे चारा पाण्याची व्यवस्था करा. वस्तूंच्या द्वारा व्यक्तींची सेवा केली. आपल्याजवळ संसाराच्या ज्या वस्तू आहेत त्या वस्तूंच्या द्वारा, जड वस्तूंच्या द्वारा चेतन जीवसृष्टीची सेवा केली की न दिसणारा देव दिसायला लागतो. हा प्रत्यक्ष अनुभव आहे. आणि म्हणून आपल्याजवळ जे काही असेल, लक्ष द्या, पुन्हा एकदा रिपीट करतो वेगळ्या अंगाने. आपल्याजवळ जे काही आहे ते आपलं नाही. आपला कोण आहे? देव. देव आहे. चला आता
आपला फक्त देव आहे आणि आपल्याजवळ जे आहे ते सगळं देवाचं आहे आणि देवाचं आपलं आहे म्हणजे सगळं कोणाचं झालं आता? नाही 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 नाही, परत बघा. आपल्याजवळ जे आहे ते आपलं नाही, आपल्याजवळ जे आहे ते देवाचं आहे आणि फक्त देव आपला आहे. लक्षात आलं ना बाच्यांनो? तुमच्या लक्षात येईल आता. भाच्याजवळ स्वतःचं काही नाही, फक्त मामा आपला आहे. म्हणजे मामाची प्रॉपर्टी कोणाची झाली? भाच्याची झाली ना. भाचा समोर बसलाय म्हणून समजायला बरं आहे तुम्हाला आणि मलाही ताण कमी झाला. आपला फक्त देवाचा आहे, आपल्याजवळ आपलं काहीच नाही. डायरेक्ट आपलं काही नाही आहे, डायरेक्ट सगळं देवाचं आहे आणि देवाचं आपलं आहे म्हणजे सगळं कोणाचं झालं आता? आपलं झालं. पण डायरेक्ट नाही, इनडायरेक्ट स्पीच. डायरेक्ट नाही, डायरेक्ट फक्त देव आपला आहे आणि इनडायरेक्ट मग देवाच्या नात्याने सगळं आपलं आहे. आपण काय करतो? डायरेक्ट आपलं मानतोय. नाही 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 नाही, डायरेक्ट ज्वारी खाता येत नाही, डायरेक्ट बाजरी खाता येत नाही, डायरेक्ट मका खाता येत नाही. त्याला दळावा लागतो, नंतर उंडा करावा लागतो, नंतर त्याच्या चपात्या भाकरी करून भाजाव्या लागतात, नंतर खाता येतात. तसं डायरेक्ट बाजरी गहू ज्वारी बाजरी खाल्ली तर ती पचणार नाही, ती शक्ती देणार नाही, शक्तीहीन करेल. तसं डायरेक्ट संसार जर आपलं मानलं आपण तर तो आपल्याला दुःखदायक ठरेल. आणि त्या संसाराला देवाचं मानून देवाला जर आपलं मानलं तर तो संसार दुःखदायक ठरणार नाही, तो संसार सुखप्रदायक ठरेल. लक्ष देऊ नका. म्हणून फक्त देवच आपला आहे. देव माझा मी देवाचा हेच माझी सत्यवाद. चला पुढे. आपुला, पुढे चालूया आता. आपुला तो देव. आता हा जो तो शब्द आहे ना, हा दूरदर्शक सर्वनाम आहे. थोडंसं एक मिनटं लक्ष द्या. म्हणजे देव दूर आहे असा त्याचा अर्थ निघाला. पण मघाशीच मी एक श्लोक बोललो होतो, सर्वस्य चाहम हृदय सन्निविष्टो. आपुला तो म्हणजे तो देव तर दूर झाला. नाही 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 नाही, इथे तो जो शब्द आहे ना, तो शब्द हा तत्वमसी महावाक्याचा लक्षार्थ आहे. इथे श्रीमद भगवद्गीतेमध्ये एक वाक्य आहे, दूरस्थम चांतिके च तत्. जो भगवान को मानते हैं उनके लिए भगवान नजदीक है और जो भगवान को नहीं मानते उनके लिए भगवान दूर है. आपुला तो, पुढे काय? एक देव आपला साकार. आपण किती? एक देव. देवाचे अनेक नाव आहेत, अनेक रूप आहेत. त्यापैकी कोणतं तरी एक रूप आपलं माना. रामाला माना, कृष्ण रूप माना, पांडुरंग माना, विठ्ठल भगवान माना, भोलेनाथांना आपलं माना. सर तुमच्यासाठी बोलतो, श्याम बाबांना आपलं माना. कोणतं तरी देवाला, एक स्वरूपाला आपलं माना. आपुला तो एक देव करून घ्यावा. शास्त्रमान्य देवाला आपलं करून घ्या, आपला माना. जर नाही मानलं तर काय बिघडेल? तेणे विणा जीवा जोगानो सुख नोहे, तेणे विण जीवा सुख नोहे. जर देवाची प्राप्ती केली नाही, देवाला आपलंसं मानलं नाही, सगळं काही मिळेल पण काय मिळणार नाही? सुख मिळणार नाही. लक्ष द्या, लक्ष द्या, लक्ष द्या. का हो? जे देवाला मानत नाही ते सुद्धा सुखी दिसतात आणि सुख तर आमच्या मते धनाने मिळते. देवाचा आणि सुखाचा काय संबंध आहे? लक्ष देऊ नाही का? धनाने सुख मिळते असं ज्याला वाटत असेल त्याने बारकाव्याने लक्ष द्यावे. धनाने सुख नाही मिळत. लक्ष द्या, लक्ष द्या. धनाने सुख नाही मिळत, धनाने सुविधा मिळते. जरा मी वेगळं बोलतोय आता. धनाने काय मिळते? फॅसिलिटीज. पैसा वाढल्यावर काय वाढतील? फॅसिलिटीज वाढेल, सुविधा वाढतील. धनाने सुविधा वाढेल, देवाने सुख मिळेल. धनाने सुद्धा सुख मिळेल पण धनाचा दान धर्मात उपयोग केला, धनाचा ज्यांना गरज आहे त्यांच्या सेवेसाठी धनाचा वापर केला तर ते धन सुद्धा देवाकडे येऊन सुखाची प्राप्ती करणार, पण डायरेक्ट नाही. जर आपल्याला दुसऱ्या देशात जायचं असेल, भारत देश सोडून दुसऱ्या देशात जायचं असेल, आपण आपल्याजवळ लाख रुपये घेऊन गेलात पण त्या बाजारात ते चालणार नाही. ते दूतावासामध्ये बदलवावे लागतात, त्या देशाची करन्सी घ्यावी लागते. तसं धन
देवाच्या प्राप्तीकडे पुण्यामध्ये कन्वर्ट करावं लागेल, धनाचं पुण्य बनवावं लागेल आणि त्या पुण्याचाही त्याग करावा लागेल आणि तेव्हा मग ते पुण्य परमात्म्याकडे जाईल. लक्ष देऊन ऐका, परत बोलतो, पुण्याने धनाचा सदुपयोग करून पुण्य कमवा आणि पुण्याचाही अभिमानाचा त्याग करा, तेव्हा परमात्मा मिळतो. बरेच लोक धनाचा दानात उपयोग करतात, पुण्य कमवतात, पण मी पुण्यवान आहे असा अभिमान बाळगतात. त्या मी पुण्यवान आहे अशा प्रकारचा अभिमान बाळगला तर तो स्वर्गाला जाईल, पण त्याला परमात्मा प्राप्ती नाही होणार. लक्षात आलं का काय बोललो? परलोक मिळेल, पुण्यवानाला परलोक मिळतो, पण परमात्मा मिळत नाही. परमात्मा कोणाला मिळतात? पुण्याचाही अभिमानाचा त्याग केला, पुण्य करून मी पुण्यवान आहे अशा प्रकारची वृत्ती ज्याच्यात राहिली नाही, त्या व्यक्तीला परमात्म्याची प्राप्ती इथे ढकांब्यामध्ये सुद्धा होऊ शकते. आणि त्यामुळे पुण्य करावे, पण पुण्याचा अभिमान धारण करू नये. आणि मी पाहिलं इथे आल्याबरोबर मला सगळे आपण गावकरी मंडळी भेटला. हा फेटाही आज नवा आणलेला आहे आणि त्याला धुतलेला नाही आहे म्हणून तोही मला थोडा त्रास देत आहे. परंतु ह्या मंडळीने सांगितलं की फेटा अमुक म्हणजे मी आणला असं माझं नावही सांगू नका. म्हणजे पुण्य करूनही पुण्याच्या अभिमानाचा त्याग करण्याची वृत्ती आपल्यात आहे, म्हणजे आपण खरोखर राईट ट्रॅकवर चालू आहात असा माझा अनुभव आहे. चांगल्या मार्गावर आपण चाललेला आहात. नाही तर बरेच जण फेटा घ्यायला कोण गेलं होतं सोबत, किती जण गेले होते, कोणत्या दुकानातून घेतला, हे सगळं सांगायला लावतात कीर्तनकार बाबाला. ते परमार्थ नाही करत, ते पुण्य नाही कमवत, ते अभिमान वाढवतात. पुण्य करून पुण्याच्या अभिमानाचा त्याग केला तर परमात्मा प्राप्ती होत असते. विठाला 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 विठाला. देवाची प्राप्ती केली तर सुख मिळेल, नाही तर सुख मिळणार नाही. तेणे विण जीवा सुख नव्हे. अजून शबू महाराज आपल्यासारखे अभ्यासू महाराज इथे आहेत म्हणून एक वाक्य बोलतो, तेणे विण जीवा. इथे सुख जीवाबद्दल सांगितलेलं आहे. सुख आणि दुःख ही जी संवेदना आहे ती मनावर उमटते. कोणावर उमटते? मनावर. इथे शब्द मन वापरला नाही. तेणे विण जीवा सुख नव्हे. इथे सुख हे जीवाला सांगितलंय. आता लक्ष देऊन ऐका, संसारातल्या मान अपमान, लाभ हानी, जय पराजय याचं जे सुख दुःख होतं ते मनाला होतं आणि परमात्मा प्राप्तीचे जे सुख होतं ते स्वरूपाचं सुख जीवाला होतं. लक्षात आलं का? माझे जीवीची आवडी पंढरपुरा देवप्राप्तीचं जे सुख होतं ते मनाला होत नाही, ते कोणाला तर डायरेक्ट कुठे पोचतं? ते जीवापर्यंत पोचतं. म्हणून तेणे विण जीवा सुख नव्हे. संसारातलं सुख दुःख हे मनावर उमटेल. ईश्वर प्राप्तीचं देवप्राप्तीचं सुख हे मनाच्या पुढे जाईल. ते कुठं जाईल? जीवाला जाईल आणि जीवपणा त्याचा मिटवेल आणि परमात्मा स्वरूपाकार त्याला बनवून टाकेल. म्हणून आपुला तो एक देव करून घ्यावा, तेणे विण जीवा सुख नव्हे. का महाराज? देव आपला असा करून घ्यायला सांगतात आणि त्याच्याशिवाय सुख होणार नाही. कारण जगात तर अनेक पदार्थ आम्हाला सुखरूप दिसत आहेत. तुकोबा सांगतात ते सुखरूप नाही, दुःखाचे जनिते. दुसऱ्या चरणात यरती माईक
धन्यवाद बोके महाराज, तुम्ही 2-4 वाघ पडून लावले. फार सुंदर. ए रती मायेके दुःखाची जनिते ती अवसानी. लक्ष द्या, संसारात सुख दिसतं, पण दिसतं तसं नसतं म्हणून जग फसतंय. संसारात सुख दिसेल पण सुख राहणार नाही. संसारात कोणतं सुख असतं? एक मानाचं सुख असतं. लोकांनी मला, मी कसाही असो पण लोकांनी मला चांगलं मानावं. मी कशीही वागो पण बाकीच्या बायांनी मला चांगलं मानावं. मी किती तुरट राहो पण बाकीच्यांनी मला गोड म्हणावं. म्हणजे मानाचं सुख घेण्यासाठी बरेच जण हापापलेले आहेत. ऐका ऐका, मान मिळेल असे वागावे पण मानाची अपेक्षा ठेवू नये. परत ऐका, मान ही घाण आहे आणि घाण घरात ठेवायची नसते, घाण अंगणातून उकिरड्यावर फेकायची असते. पण बरेच लोक मान रूपी घाण हृदयात ठेवतात. नाही ठेवायची ती. ऐका, मान ही स्वतःजवळ म्हणजे घेण्यासारखी वस्तू नाही. आणि जर घेतली गेली तर ती लगेच रिटर्न केली पाहिजे. मान ही वस्तू घेतल्यावर लगेच दान केली पाहिजे. तुकोबारायांना माऊली ज्ञानोबारायांनी मान दिला. धरणेकरी कोणाकडे पाठवला माहिती आहे तुम्हाला? एक धरणेकरी फार कर्जबाजारी होता. लक्ष देऊन ऐका, काहींना माहिती नाही आहे म्हणून सांगतो. एक ब्राह्मण, त्यानं कर्ज घेतलं होतं, त्याचं कर्ज काही फिटेना आणि ते ब्राह्मण इमानदार होतं. त्याला वाटलं कर्ज फिटायचा काही मार्ग दिसत नाही आणि नाही म्हणता येत नाही, कारण त्यावेळेला लोक समजदार होते. आताचा जर राहिला असता तो म्हटलं, ए काय पण पडून चाललंय काय, देऊ तर देऊ, नाही तर नाही बी म्हण जाऊ. पण तो इमानदार होता, प्रामाणिक होता. तो म्हटलं, मेल्यापूर्वी जर त्याचं कर्ज फेडलं नाही तर मला नरकाला जावं लागेल. आताचे लोक मरण्यापूर्वी बोलवतात आपल्या मुलाला, बाळू त्या अमक्याचे घेतलेत इतके इतके, आता मी काही खरं नाही जातो, पण तो जर आला मागायला मी मेल्यावर तर सांगायचं माया बापानं देऊन टाकले होते. मरता मरता सुद्धा बरेच लोक खोटं बोलून खोटं करून मरतात. अरे कमीत कमी शेवटचा दिवस बाबा तो धरणेकरी ज्ञानोबारांच्या दरबारात बसला की मला काहीतरी मार्ग सांगा. ज्ञानोबारांनी त्याला दृष्टांत दिला आणि सांगितलं, सध्या माझा दरबार बंद आहे, सध्या कोर्ट उघड्या देऊळचं तुकोबारायांचं, तुम्ही तिथे जा आणि तिथे तुमचं म्हणणं मांडा, तिथे तुम्हाला न्याय मिळेल, म्हणजे तुमचं कर्ज दूर व्हायचा उपाय सापडेल. ऐका ऐका ऐका. मग तो धरणेकरी आळंदीतून निघाला, उपवाशी होता बिचारा. कुठे गेला? तुकोबारायांकडे. आणि तुकोबारायांना घडलेलं सगळं सांगितलं. माझ्यावर कर्ज आहे, कर्ज फेडण्यासाठी मार्ग सापडत होता, मी ज्ञानोबारांच्या दरबारात बसलो, बोकेला तर आणलेला. ज्ञानोबारांनी स्वप्न दृष्टांत दिला आणि सांगितलं तुमच्याकडे पाठवलं, आता तुम्ही मला काहीतरी मार्ग सांगा. तेव्हा तुकोबारायांचे काय शब्द आहेत? मज पामर आहे काय थोरपणा, बाईचे वाहन पायी बरे, हा काय ज्ञानेश्वरी उणे तेही पाठविले धरले. धन्यवाद, फार छान. ज्ञानोबारांकडे काय कमी आहे? त्यांनी मला मोठेपणा दिला. वास्तविक पाहता मी पामर आहे, पायातली वाहन पायीच बरी. अशा प्रकार तुकोबारायांचे अतिनम्रतेचे उद्गार आहेत. त्या जागेवर जर आमच्यासारखा कोणी बुवा असताना, मग आळंदीच्या ज्ञानोबाला सुद्धा माहिती आहे पठ्ठ्या किती मोठा आहे, असा अभिमान झाला. अरे मोठी माणसं मोठी, म्हणून तर तुकोबारायांना जगद्गुरू म्हणतात. नम्रतेचं शिखर गाठावं तुकोबारायांनी, वैराग्याचं शिखर, नम्रतेचं शिखर तुकोबारांच्या जीवनामध्ये पहा, ज्ञानाचं शिखर ज्ञानोबारांच्या जीवनामध्ये पहा. आणि आता पुढचं सांगूनच टाकतो. तो ब्राह्मण म्हणाला, ते तुमचं काही असो पण मला माझा मार्ग सांगा. म्हणजे माझ्यावर कर्ज आहे ते धन कसं मिळेल? म्हटलं एक काम करा तुम्ही, माझे एक सेवक आहेत, माझे अनुयायी शिवबा कासार, त्यांच्याकडे जा. ते मला काहीतरी द्यायला येणार आहेत, तर तुम्ही त्यांना सांगा की तुकोबारांना तुम्ही जे द्यायला चालला होता ते मला द्या, ते माझ्याकडे घेऊन या, मग मी तुमच्या कर्ज फेडायचा उपाय सांगतो. आता ते गेलं, बामण बुकेलं होतं 5-7 दिवसाचं, असं अशक्त झालेलं. मी एकच दिवसाचा आहे, ते 7 दिवसाचं बुकेले असते. ते गेलं, शिवबा कासारांच्या पाया पडले. शिवबा कासार ते सोन्याच्या वखराला, काय वखरच म्हणता का तुम्ही? वखराच्या खाली काय असते ती? पास. बरोबर, तुम्ही पास, तुम्ही नापास नाही, तुम्ही पास. वखराच्या खाली पास, त्या पास तुकोबारांकडे घेऊन येत होते. म्हटलं तुम्ही तुकोबारांकडे काहीतरी घेऊन चाललात का? म्हटलं हो, ते माझ जवळ द्या, तुकोबारांनी मला घ्यायला पाठवलं. म्हटलं बरं झालं बाबा, घेऊन जा. त्या लोखंडाच्या 4-5 पास त्याच्या जवळ दिल्या. आता ते बामणानं एक धरली जाईना.
तो कशा तरी ते खडरंग 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 घेतलं. त्याला वाटलं तुकोबाराने काही आकडा सांगितला होता, काही एवढ्या मिळतील. त्याच्यातली एक रस्त्यात टाकली, दुसरी रस्त्यात टाकली, तिसरी रस्त्यात टाकून दिली. फटली एक घेऊन जाऊ आपण. बाकीच्या रस्त्यात टाकून दिल्या आणि एक घेऊन आला तुकोबारांच्या समोर. आणि तुकोबारांनी काय सांगितलं, त्या ती वस्तू दिली देणार, ती शिवजी का सर ती घेऊन यायची आणि मग मी तुला तुझ्या कर्जाचा फेडायचा उपाय सांगेल. आणि मग त्यांना आणली ती कशी तरी एक पास आणि तुकोबारांसमोर बसलं ते. आणि घ्या हे तुकोबा घ्या आणि मला कर्जाचं फेडायचा उपाय सांगा. अहो ती पास टाकल्याबरोबर ती लोखंडाची पास सोन्याची झाली. म्हटले तुझं कर्ज फिटेल का याच्यानं? म्हटले याच्यातला 100वा भाग जरी दिला तरी माझं कर्ज फिटेल. मग म्हणे अख्खं घेऊन जा म्हणे तू ये. मग त्या बाकीच्या रस्त्यात पडलेल्या त्या पण घेऊन येऊ का? लोभ माणसाच्या जीवनात असा असतो. म्हटले त्या तुझ्या भाग्यात नव्हत्या, एवढी एकच होती, एवढ्यानं तुझं 7 पिढ्यांचं कर्ज फिटून जाईल. घेऊन जा विठाला विठाला. संसारातले पदार्थ हे त्याचा उपयोग जर परमार्थात पुण्य करून केला तर ते दुःखदायक असतील तर सुखदायक होतात, अन्यथा डायरेक्ट ते दुःखदायक आहेत. ये रती माईके दुःखाची जनिती, पुढे काय नाही आदी अंती अवसाने. थोडासा दार्शनिक विषय इथे बोलणं कर पोरांनो. बोललं का? अरे तुम्हाला बोलायचं असतं ना, जेव्हा मी पाऊली घ्यायला सांगतो ना तेव्हा उड्या मारायच्या, समजलं ना? आता शांत राहा. इथे थोडा दार्शनिक विषय. अक्षय महाराज आणि तुम्ही कोण? संदीप महाराज. इथे 2 वाद आहेत. एक आहे अजातवाद आणि एक आहे विवर्तवाद. नाही आदी अंती अवसानी येथे आहे अजातवाद आणि दुःखाची जनिते हाही विवर्तवाद. अजातवाद म्हणजे काय? जो पदार्थ नाहीच, म्हणजे नाही, जात म्हणजे जन्मलेला, जो जन्मलेलाच नाही त्याच्याबद्दल विचार विनिमय करणे अजातवाद आहे. जगत जन्मालाच आलं नाही त्याच्याबद्दल कशाला विचार विनिमय करायचा? जगाचा जन्मच नाही, अजातवाद आहे. जगच नाही, फक्त परमात्माच आहे. श्लोकार्थेन प्रवक्ष्यामि यदुक्तं ग्रंथकोटिभिः ब्रह्म सत्यम जगन्मिथ्या जीवो ब्रह्मैव नापरः. हा अजातवाद. फक्त ब्रह्म सत्य, जगत नाहीच. पण जग नाही असं म्हटल्यावर घरं दिसतात, शेती दिसते, गाई म्हशी गुरं ढोरं दिसतात, बँकेतला पैसा दिसतो, मोबाईल दिसतो, चंद्र सूर्य पृथ्वी हे सगळं दिसतंय आणि तुम्ही कुशाल सांगता जन्मालाच आला नाही हा संसार. अजातवाद आहे. हा पटत नाही, हा लक्षात येत नाही, हा समजत नाही, हा शब्द ऐकल्यावर सुद्धा कळत नाही. अजातवाद. मग अजातवाद समजत नाही त्यावेळेला सांगावं लागतं विवर्तवाद. संसार दिसतोय ना बाबा, तो खरा नाही ना, पण तुला खरा वाटतोय ना, मग असा कर, तो दुःखदायक आहे, सुखदायक नाही. संसार नाहीच, अजातवाद असला तर तो दुःखदायक आहे, हा विवर्तवाद. लक्षात आलं ना तुमच्या? जसं दोरीवर सर्पच नाही, लक्षात आलं का? जेव्हा अंधारामध्ये, मंद अंधारामध्ये दोरीवर काय भासतो? सर्प भासतो. वास्तविक पाहता तिथे सर्प आहे का? नाही, सर्प नाहीच, पण भासलाच ना, म्हणतो कसा आहे? खोटा आहे. लक्षात आलं का? नाहीच पण दिसतोय म्हणून कसा आहे तो? खोटा आहे, वास्तविक नाही. तसं जग नाहीच, फक्त परमात्माच आहे. सत्यतो 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 कागा हा दाविला. फक्त एक भगवान परमात्माच आहे, दुसरं काहीच नाही. अजातवाद. मग बाकीचं दिसतंय ते खोटं आहे, विवर्तवाद. जसं दोरीवरचा सर्प खोटा आहे. म्हणून इथे 2 वाद आहेत. म्हणून जर उत्तम अधिकारी असाल आपण तर जग नाही, फक्त परमात्माच. आणि जर विवर्तवाद स्वीकारला, आपला अधिकार तेवढा नसेल, दिसतोय संसार परंतु तो खोटा आहे, आणि त्या खोट्या संसाराचा वापर देवाच्या सेवेसाठी करा, संतांच्या सेवेसाठी करा. खोट्या संसारातल्या खोट्या पैशांचा वापर दान धर्मामध्ये करा, संतांच्या सेवेत लावा, देवाच्या सेवेत लावा, गोरगरिबांच्या सेवेत लावा. त्याच्याने खोट्या संसाराच्या सदुपयोगाने खऱ्या परमात्म्याची प्राप्ती होऊ शकते. एरते माईके दुःखाची जनिते नाही आदी अंती अवसाने. ठीक आहे तुकोबा, लक्षात आलं आमच्या. पण का देवाच्या प्राप्तीसाठी लवकर देवाची प्राप्ती व्हावी, फास्ट. जैसा बिजनेस यदि फास्ट ग्रोथ करना हो तो डाउन लाइन में ज़्यादा सदस्य होने चाहिए. आमच्या सरांकडे ना एक आयुर्वेदिक प्रॉडक्ट आहे, जवळजवळ 300,000 रेटिंग करतं ते. आणि त्यांच्याकडे बरेच लोकांना त्यांचे व्हिडिओ आहेत, लोकांना ज्यांना लाभ झालेला आहे. कोणाचा जर त्या औषधापासून आणि काही लाभ घ्यायचा असेल तर आपण त्यांच्याशी संपर्क करू शकता. फार आणि 100% आयुर्वेदिक प्रोडक्ट आहे. नुसत्या महाराष्ट्रातच नाही तर शेजारचे गुजरात, मध्य प्रदेश, इकडे
पूर्व दिशेमध्ये आपलं छत्तीसगड, इकडे कर्नाटक, अनेक राज्यांमध्ये त्यांच्या औषधीने अनेक लोकांना लाभ झालेला आहे. तर मी असं सांगतोय, जेवढे डाऊनलाईन मोठी असेल बिझनेसमध्ये तेवढा ग्रोथ बिझनेस फास्ट होत असतो. तसं देवाची प्राप्ती जर फास्ट करायची असेल तर त्याच्यासाठी काय करावं लागेल म्हटले, गोविंदाचं पिसं मनाला लावावं लागेल, तेव्हा अविनाशी पदाची प्राप्ती. अविनाश करी आपुलिया ऐसे, अविनाश करी आपुलिया अविनाश करे आपुलिया ऐसे, लावी मना पिसे गोविंदाचे. परमात्मा अविनाशी आहे. त्या अविनाशी परमात्म्याची प्राप्ती आपण जेव्हा आपल्या मनाला गोविंदाचं पिसं लावू, म्हणजे देवासाठी वेडे होऊ, तेव्हा त्या परमात्म्याची प्राप्ती आपल्याला होईल. तिसऱ्या चरणापर्यंत आपण आलो. चला, बुक्का लावणारे, फुलांच्या माळा घालणारे तयार रहा. सर्वांनी भजन करण्यासाठी टाळी वाजवण्याकरता हात वरती घ्या. विठोबा रखुमाई टाळी टाळे. बोला बोला बोला. हरि जय विठोबा हरि जय विठोबा Hare
दाबला आता बाबा. बस बस बस. इकडे दुसरे हनुमान पुढे वा. हे खरे हनुमान, ते छोटा हनुमान. फार छान. थोडासा वेळ शिल्लक आहे, लक्ष द्या. मागे होऊन जाता. लावी मना पिसे गोविंदाचे. फक्त 10 मिनटं वेळ माझा शिल्लक आहे. तास ना हां का झाला आहे ना. हां 10 मिनटं. मग मला बघू द्या. हां 10 मिनटं आपल्याजवळचे शिल्लक आहे. मागचे बोलू नका. लहान पोरांनो 10 मिनटं बोलू नका. जो बोलेल आता विनाकारण त्याला जेवायला दिलं जाणार नाही. लावी मना पिसे गोविंदाचे. मनाला गोविंदाचे पिसे लावणे. पिसे लावणे म्हणजे वेड लावणे. जो व्यक्ती देवासाठी वेडा होतो, लक्ष द्या. मागचे बोलू नका, बोलू नका रे, बोलू नका. जो देवासाठी वेडा होतो त्याच्यासाठी देव सुद्धा वेडा होतो. वेडा झाला, वेडा झाला, लाचावला भक्तीसी. भक्त जर देवासाठी वेडा झाला तर देव सुद्धा त्या भक्ताच्या भेटीसाठी वेडा होतो. लक्ष द्या. आपण धनासाठी वेडे होतो, आपण देवासाठी वेडा झालात का कल्पना करा. एक उदाहरण देतो. आपण बाजार कोणत्या वारी करतो? बाजाराचा वार कोणता आपला? रविवार. रविवारच्या दिवशी बाजाराला 500 रुपये खिशात टाकले. ऐका, बोल नका. बाजाराला जाण्यासाठी 500 रुपये खिशात टाकले आणि रिक्षाचं भाडं 20 रुपये वेगळं घेतलं. बाजाराला चालला. बाजारात पोहोचला, रिक्षाचं भाडं दिलं, बाजार केला, खिशात हात टाकला, 500 रुपये सापडत नव्हते. डावा खिसा, उजवा खिसा, चोर खिसा, शर्टाचा खिसा. सहप्रवाशांना विचारतो. शेवटी घरी पत्नीला विचारतो, का ग ते 500 रुपये? अहो तुम्ही खिशात टाकले होते. नाही ना, घरी तर नाही राहिले. अहो तुम्ही सोबत नेले. कष्टानं कमवलेले 500 रुपये ज्याचे हरवतात तो व्यक्ती चैन असतो की बेचैन? बेचैन. तसं देव भेटत नाही म्हणून आपण एखाद्या दिवशी बेचैन आहोत काय? एखाद्या दिवशी 1 मिनिट तरी आपण बेचैन आहोत का? म्हणजेच आपण खरे पारमार्थिक आहोत का? जरा माफी मागून बोलतो. आपल्याला ह भ प ही पदवी शोभेल का? मोठा प्रश्न आहे. जर आपल्याला देव भेटावा असं वाटतच नाही, हरिभक्तीपरायण कोणाला म्हणतात? देव भेटण्यासाठी जो सतत तळमळतो तो हरिभक्तीपरायण. इथे आम्हाला मान मिळावा, धन मिळावं, लोकांनी आमची वाहवा करावी, याच्यासाठी आम्ही परायण आहोत. मग आपल्याला हरिभक्तीपरायण हा शब्द शोभेल का? गांभीर्याने विचार करा. देव भेटावा अशी आपल्या अंतकरणात तळमळ असावी. लोभी व्यक्तीला जेवढं धन आवडतं तेवढा तरी देव आपल्याला आवडावा. लोभी के चित्त धन बैठे, कामिनी के चित्त काम, माता के चित्त पुत्र बैठे, तुका के चित्त मे राम. धन संसारात किती असू द्या पण आवड देवाची असावी. परत लक्षित नाही का? धन असो वा नसो, धन नसलं तर शरीराने सेवा करा, धन असलं तर दान करून सेवा करा, पण धनाला आपलं मानू नका, देवाला आपलं माना. राजस्थानमध्ये नेतो सर तुम्ही आलात म्हणून. राजस्थानमध्ये मोठ्या भक्तिमती संत होऊन गेल्या. एक माता नारी शक्ती, काय नाव त्यांचं? महाराष्ट्रात जनाबाई आणि राजस्थानमध्ये मीराबाई. मीराबाईंच्या घरची संपत्ती केवढी होती पण त्यांनी कोणाला आपलं मानलं? जरा लक्ष देऊन ऐका. बहिरवी पेटी मास्टरलाही समजदार आहेत राव. क्या बात आहे. ताल असेल केरवा, धग्गी नत्ते नक्क धिन्न. मी सम दाखवेल आपल्याला. हो चांदी की दीवाल को तोडा रे भाई. मीराबाईंच्या घरच्या भिंती कशाच्या? कशाच्या? चांदीच्या आहेत का? ढकांब्यामध्ये कोणाच्या घरच्या? आणि राहतील तर रात्रीचे चोरटे भामटे ठेवतील तरी काय? अरे भिंती चांदीच्या, केवढं वैभव असेल. येथे 1 ग्रॅमची असते बोटातली, काय म्हणता तुम्ही त्याला? काय म्हणता त्याला तुम्ही? अंगठी. 1 ग्रॅमची असते ती, त्याच्या स्वतःच्या पैशाची नसते.
ती पत्नीच्या पाठीमागे 2 वर्षापासून कटकट लावून मागवलेली असते. सांग तुझ्या बापाला अंगठी पाहिजे पठ्ठ्याला, सांग तुझ्या बापाला अंगठी पाहिजे पठ्ठ्याला, सांगते का नाही तुझ्या बापाला सांग अंगठी पठ्ठ्याला. म्हणून ती मुलगी फोन लावते पप्पाला, बाबा काही करा बाबा, येणारा धोंड्याचा महिना आहे, त्या धोंड्याच्या महिन्यामध्ये आमच्या घरच्या धोंड्याच्या मड्यावर 1 ग्रॅमची अंगठी घाला. तिकडून वडील सांगतात, बेटी पैसे नाही, बाबा तुम्ही अर्धे टाका, अर्धे मी देते. बेटी तू कुठून आणले? मी त्याच्याच पॅन्टच्या खिशातून चोरले. हो चांदी की दीवार को तोड़ा रे भाई, मीरा ने घर छोड़ दिया, एक धनवान की बेटी ने गिरधर से नाता जोड़ लिया. एक धनवान की बेटी ने गिरधर से नाता जोड़ लिया. नाचे गाए मीराबाई भगवान के दरबार में नाच रही है. जरा ताली बजाएंगे, एक टाळी. सर्वजण लहान थोर मंडळी टाळी वाजवण्याने पाप नष्ट होतात, पुण्याची प्राप्ती होते, दुःख दूर होतो आणि सुखाची प्राप्ती होते. जोरात टाळी. नाचे गाये मीराबाई लेकर मन का एक तारा है, एक तारा तंबोरा मीराबाईने गळ्यामध्ये टाकलेला आहे. आणि देवाच्या दरबारामध्ये भक्तिमयी मीराबाई देवासाठी नाचतायत. हो चोपदार पुढे या, दोघं चोपदार दंडावरती करा, मला मारायला नाही भजनाला. हा टाळी चालू ठेवा. हो नाचे गाये मीराबाई लेकर मन का एक तारा है, पग में घुंघरू गले में माला, भेष जोगिया धारा है. हो राणा कुल की आन बाण को, राणा कुल की आन बाण को मीरा जी ने तोड़. वाह. एक धनवान की बेटी ने गिरधर से नाता जोड़ लिया. एक धनवान की बेटी ने गिरधर से नाता. राजा राम राजा राम राजा राम बोल राधे श्याम. राजा राम राजा राम राजा राम बोल राधे श्याम. ऐका 3 वेळेला राजा राम असेल. राजा राम राजा राम राजा राम बोल राधेश्याम. 3 वेळेला राजा राम आणि 4थ्या वेळेला राधेश्याम. आता आमच्या गडावरचे बोलणार नाहीत, फक्त 2 मिनिटं माळावरच्यांना बोलायचं आहे. गडावरचे फक्त सेल मारून चाबी सोडून देतील, समजलं ना. चला टाळी हातवरती. माझं बोलणं झाल्यावर आपल्याला बोलायचं आहे. राजा राम राजा राम राजा राम बोल राधेश्याम बोल राजा राम. धन्यवाद. हो राजा राम राजा राम राजा राम बोल राधेश्याम बोल. वा वा वा. हो राजा राम बोलो राधेश्याम, राजा राम बोलो राधेश्याम. राजा राम राजा राम 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 राजा या हॉलचा एक फायदा झाला, आवाज फार छान आला भजनाचा, ओपन प्लेसपेक्षा छान आला. राजा राम राजा राम राजा राम बोल राधेश्याम. मीराबाईंकडे भरपूर धन होतं, पण
मेरे तो गिरिधर गोपाल दूसरो न कोई, जाके सिर मोर मुकुट मेरो पती सोई. चांदीच्या भिंती एवढं मोठं वैभव, तरी देखील मीराबाईंनी त्या संपत्तीला आपलं मानलं नाही. फक्त एक देवच माझा आहे. आणि बघा, जेव्हा संकट आले तेव्हा मीराबाईला देवानं मदत केली. मीराबाईंचे सावत्र धीर, पती वारले, सासरे वारले. सावत्र धीर त्यांचं नाव आहे राणा विक्रमसिंग. काय नाव? राणा विक्रमसिंग राजा झाले. बघ 5 मिनिटात आवडतो. हा, टेन्शन करू नका. हां, कळलं मला नाही सांगत तुम्ही, तुमचं चाललेलं आहे. पण काय असतं माहिती का, दिल्ली में हादसा होता है तो महाराष्ट्र में धक्का बैठता है. हां, तर मी आपल्यासमोरचा मुद्दा निवेदन करतो तो आहे का, की राणा विक्रमसिंगने मीराबाईंना बोलवलं आणि सांगितलं, म्हणजे मीराबाईंच्या आणि कक्षामध्ये गेला आणि सांगितलं, भाभी जी, इतने दिन तक मेरे बड़े भैया आपके पतिदेव, हमारे पिताजी, उन्होंने आपकी भक्ति चलने दी, लेकिन राणा विक्रम के दरबार में ये आपका नाचना गाना चलेगा नहीं, बंद कर दो इसको. मीराबाई ने सांगितलं, वो तो मेरे बस की बात नहीं है. मैं भगवान को याद नहीं करती, भगवान मुझे याद करवाते और मुझे भगवान याद दिलाते हैं, इसलिए मेरी बस की बात नाही. तुकोबारांच्या भाषेत चंदया नामाचा काय सुरुवात, माझी मज झाली. अनावरवाच्या चंदया नामाचा घेतला असे. माझी वाणीवर कंट्रोल राहिला नाही, त्याच्यामुळे भजन आपोआप घडतंय. मग राणा विक्रमने सांगितलं, मीरा जी, इसका नतीजा आपको भुगतना पडेगा. मेरे गिरधर गोपाल जैसा चाहेंगे वैसा होगा, आपकी मर्जी वैसा करो. त्या राणा विक्रमने काय केलं, एक सिंह पकडून आणला, त्याला 3-4 दिवस भुकेला ठेवला, फक्त प्यायला पाणी दिलं, त्याला पिंजऱ्यात कोंडला होता आणि 4 शिपायांना बोला, शिपाइयों इधर आओ, क्या बात है, जाओ इस सिंह को मीरा के कमरे में छोड़ दो, मीरा मर जाएगी, इस वार्ता को जो सबसे मुझे बताने के लिए आएगा उसको मैं बहुत बड़ा धन दूंगा. लालच का घर खाली. आणि ते 4 शिपाई मीराबाईला मारायला सिंह न्यायला तयार झाले. त्याच्यात 3 फीट झाले. लक्षात आलं ना तुमच्या? 3 फीट लक्षात आलं ना? फीट ते कॅमेरा आहे ना, त्याला बंध नसते बोल शब्द वापरायला. हां, म्हणजे पिऊन फीट. एक थोडं कमी प्यालं कारण त्याला धन जास्त घ्यायचं होतं ना. उचलला, उठाव कमरा, उठाव पिंजरा. 4घांनी पिंजरा उचलला. लक्ष द्या, नेमकं सकाळची वेळ होती. मीराबाई त्यांच्या कृष्ण गिरधर गोपालची आरती करत होत्या. हो आरती कुंज बिहारी की, बस बस समय नाही आपले पास. त्यावेळेला यांनी सिंहाचा पिंजरा नेला. उंदरांचा पिंजरा माहिती आहे तुम्हाला, उंदर पकडायचा, त्याला कसा दरवाजा असतो तसा दरवाजा उघडला. मीराबाई कृष्ण भगवंताची आरती करत होती आणि पाठीमागून कोण गेला, मीराबाईंकडे सिंह गेला. पाठीमागून कोण येत आहे, मीराबाईंनी पाहिला, कोण दिसला, सिंह दिसला. आपण एकटा किचनमध्ये असू द्या आणि कुत्र येऊ द्या गावातलं, काय हालत होईल आपली बघा. अगं बाई मेले, ते कुत्र भुकणार नाही, त्याच्या आधी ही आई मायवली आरोड्या मारून समाप्त होऊन जाईल. मीराबाईंनी सिंह पाहिला, मीराबाई घाबरल्या नाही. मीराबाईंनी काय केलं, कृष्ण भगवंताची आरती करत होत्या ना, इकडे आओ मेरे प्रहलाद के भगवान, आओ प्रहलाद के भगवान, प्रहलाद को छोड़कर आ गए. प्रहलाद के भगवान कौन कौन कौन, नरसिंह भगवान. भागवत कथा ऐकली असेल ना, भक्त प्रल्हादाला दर्शन देणारे नरसिंह भगवान तुम्ही आलात. आता कृष्ण भगवंताची दररोज आरती करते मी, आता तुमची आरती उतरते. मीराबाईंना त्या सिंहात नरसिंह भगवान दिसले. लक्ष द्या इकडे. आणि ते सिंह थांबला ना गुरगुर करणारा. मग ते शिपाई एकमेकाला म्हणायला लागले, क्यों बे, ये तो बहुत बड़ा गुरगुर कर रहा था, अब क्यों ठंडा हो गया. त्याच्यात एक कमी पेल होतं ना, ते काय म्हटलं, अबे आग है आग, जब तक आग रहेगी तब तक शेर कुछ नहीं करेगा, आग बुझने दो फिर देखो क्या होता है. त्याला वाटलं आता हे ज्योत पेटलेली आहे ती विझेल. ते थांबलं 1-2 तास, त्याच्यातलं तेल संपलं. मग ते सिंह तरी शांतच होता. मग ते म्हणायला लागले, क्यों बे, तू बोल रहा था कि आग है आग, अब क्यों नहीं मार रहे हो मीरा को. तेव्हा तो कमी पेल म्हणतोय, अबे धुआं निकल रहा है, धुआं. धूर निघत होता ना, धुआं, धुआं बुझने दो फिर क्या होता है देखो.
आणि मग ते चौघचे चौघ असे ढुंकायला आले. कारण काय होतं, बक्षीस मीराबाई मेली हे जो सगळ्यात आधी सांगेल त्याला भरपूर दर मिळणार तर, म्हणून ते चौघचे चौघ असे ढुंकायला लागले. सिंहानं त्यांची इच्छा पूर्ण करण्याचा हेतू जणू की काय म्हणून पंजा उचलला. जसा पंजा उचलला तसं मीराबाईंनी मुंडकी मान खाली केली. आणि मान खाली केल्यावर त्या सिंहाने मीराबाईंच्या डोक्यावर करत तो पंजा ठेवला. मारण्यासाठी नाही, काय दिला, वाह इसको कहते बात. मीराबाईंना आशीर्वाद दिला. पण हे चौघ चोराच्या मनात चांदणं, यांना वाटलं मीराबाईला मारतोय की काय सिंह, त्याचे जास्तच पुढे दुखायला आले. आणि सिंहाने खो खो खेळतात माहिती ना तुम्हाला, तो दाखवतो दिशा इकडून पडतो इकडं. सिंहाने दिशा बदलवली आणि जो उडी घेतली तशी पिंजण्यावर दरवाजावर तिघ होते. तीन मेले, एक जगलं. ते पळत त्या राणा विक्रमकडे गेलं. महाराज की जय हो, अपने तीन मारे गए, क्यों मारे गए, तू क्यों बच गया? बोले मैं कम पिया करके बच गया. मीराबाईंनी देवाला मनापासून आपलं मानलं, धन दौलतला आपलं मानलं नाही. त्याचा पुण्यकर्मात उपयोग केला. शेवटी मीराबाईंना देवत्वाची प्राप्ती झाली. लावी मनापिसे गोविंदाचे ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली महाराज ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज हो. आपण गळ्यामध्ये पवित्र तुळशीची माळा धारण करा. एकादशीचं व्रत करा. सर्वांचं भलं होईल असा विचार करा. जगद्गुरु जनार्दन स्वामी शांतिगिरी बाबांच्या चरणावर, त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून चला. निश्चित आपल्या जीवनामध्ये संत सेवेच्या आणि ईश्वर कृपेने एक सोन्याचा दिवस उजडेल. आणि तेव्हा व्यक्ती मेल्यावरही कीर्ती रूपानं शिल्लक राहील. तुका म्हणे एका मरण्याची जरे उत्तमची उरे कीर्ती मागे. तुका म्हणे एका मरण्याची तोरे, तुका म्हणे एका मरण्याची तोरे, तुका म्हणे एका मरण्याची तोरे. उत्तम जीवने कीर्ती मागे, उत्तम जीवने कीर्ती मागे. येरती माई के दुखाची जाणाची, येरती माई के दुखाची जाणा. उत्तम जीवने कीर्ती मागे, उत्तम जीवने कीर्ती मागे. येरती माई के दुखाची, येरती माई के दुखाची जाणा. नाही आधी आधी अवसान नाही आधी आधी अवसान अवसान आधी अंती अवसान नाही आधी अंती अवसान
वा तेरते माई के दुखाची जनती तेरते माई के दुखाची जनती जय जय विठ्ठल विठ्ठल जय जय विठ्ठल बोलिले का